चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये मन की बात मधून पंतप्रधानांनी घेतला सरत्या वर्षाचा आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमात सरते वर्ष अर्थात 2025 मधील अनेक घटना, चर्चा आणि मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. मन की बात ऐकणाऱ्या संपूर्ण देशाने त्यांचे कौतुक केले. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांच्या मनात संपूर्ण वर्षाच्या आठवणी फेर धरत आहेत. 2025ने असे अनेक क्षण दिले की ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की देशाच्या सुरक्षेपासून खेळाच्या मैदानापर्यंत, विज्ञानाच्या प्रयोगशाळापासून ते जगातील मोठमोठ्या व्यासपीठापर्यंत भारताने आपली सर्वत्र ठसठशीत छाप उमटवली आहे. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, यावर्षी ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक ठरले. आजचा भारत आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करत नाही हे जगाने स्पष्टपणे पाहिले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून मातृभूमीप्रती प्रेम आणि समर्पणाचे दृश्य पाहावयास मिळाले. लोकांनी आपापल्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रशिया युक्रेन युद्ध थांबण्याच्या आशा अधिक पल्लवीत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांची अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्याबाबत बैठक झाली. या बैठकीनंतर ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध लवकरच संपणार असल्याचे म्हटले आहे. फेब्रुवारी 2022 पासून सुरू झालेल्या या युद्धात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. हे युद्ध संपेल की नाही हे पुढच्या काही आठवड्यात निश्चित होईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडामधील मार-ए-लागो या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत झेलेन्स्की आणि ट्रम्प यांनी प्रदीर्घ चर्चा केली. या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी आम्ही चांगले प्रयत्न करत आहोत. जवळपास सगळ्या विषयांवर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा झाली आहे. रशिया व युक्रेन या दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने भरपूर पावलं टाकली आहेत. युद्ध थांबवण्याबाबत दोन्ही देश यापूर्वी कधीही नव्हते इतके सकारात्मक झालेले आहेत. त्यामुळे हे युद्ध लवकरच थांबेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुनवळी येथे कॅनरा बँकेवरील दरोड्याचा प्रयत्न फसला. जिल्ह्यात काही दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. अशाच प्रकारची घटना सौंदती तालुक्यातील मुनवळी शहरात घडली. या शहरातील कॅनरा बँकेत दरोड्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. सायरन वाजल्यामुळे चोराला रिकाम्या हाताने पळ काढावं लागल्याने मोठी लूट टळली आहे. सौंदती गोकाक मुख्य रस्त्यावर असलेल्या या बँकेत मध्यरात्री 2च्या सुमारास एका चोराने मागील बाजूची लोखंडी खिडकी कापून आत प्रवेश केला. तोंडाला मास्क लावून आलेल्या या चोराने बँकेत लूट करण्याचा प्रयत्न करताच धोक्याची घंटा वाजली. सायरनच्या आवाजामुळे तो चोर घाबरला आणि त्याने तेथून तातडीने पळ काढला. त्यामुळे बँकेतील लाखो रुपयांची रोकड आणि मौल्यवान ऐवज दरोड्यापासून थोडक्यात वाचल्याचे दिसून आले आहे. यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच सौंदती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. CCTV फुटेज आधारे चोरट्याचा माग काढला जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. बैलोंगलमध्ये गंगा मत्स्य संघाच्या सभेत गोळीबार, त्यामुळे शहरात तणाव.
बेळगाव जिल्ह्यातील बैलोंगल शहरात गंगा मत्स्य संघाच्या सभेदरम्यान मोठा हाय ड्रामा पाहायला मिळाला. सभेतील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. संघाच्या सन 2021 ते 23 या कालावधीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या निवड प्रक्रियेबाबत आधीच न्यायालयात खटला सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्षांची निवड करू नये अशी तक्रार शिवा कोलकार आणि सचिव मल्लिकार्जुन बाजी यांनी पोलिसात दिली होती. मात्र ही तक्रार विचारात न घेता ज्येष्ठ नेते मल्लाप्पा मुरगोड यांच्या नेतृत्वाखाली सभा सुरू करण्यात आली. त्यावेळी 2 गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. या गोंधळादरम्यान ज्येष्ठ नेते मल्लाप्पा मुरगोड यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवा कोलकार यांनी केला आहे. या संघर्षात शिवा यांच्यासह 3 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बैलोंगल येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. खानापुरातील हलगा ग्रामपंचायत अध्यक्षांवर हल्ला. खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये सुनील पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत नंदगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची माहिती अशी की हलगा येथे आयोजित केलेल्या एका धार्मिक कार्यक्रमावेळी झालेल्या क्षुल्लक कारणातून आणि शाब्दिक वादातून अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर गावातील काही जणांनी हल्ला केला. गावातील बाळकृष्ण वसंत सुतार, अभय वामन सुतार, ओमकार अशोक सुतार, अक्षय मधुकर फटाण आणि आदित्य मारुती वीर यांनी अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास करण्यात येत आहे. आधार पब्लिक स्कूलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. सुभाषनगर येथील आधार एज्युकेशन सोसायटी संचालित आधार पब्लिक स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये आधार हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञ आणि 3 डॉक्टर सहभागी झाले होते. त्यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. डॉक्टर चंद्रकांत पाटील आणि डॉक्टर जयमोहन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर DT बामणे यांचे मार्गदर्शन लाभले होते. शिबिर संयोजनासाठी इंटर्न सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.